एक नंबरची फ्रॉड मुलगी आहे ही. तिचा आणि अन्नपूर्णाचा काही एक संबंध नाहीये, कारण मुळात ती राजनची मुलगीच नाहीये. तोंड बंद ठेव कामिनी. हे काय चाललंय तुझं? नेहमी का तू कमळीला खोटं ठरवण्याच्या मागे लागलेली असतेस? नाही नाही, तू ओरडून बोलशील आणि मी ते तसंच सहन करू? खोटं असेल ते ओरडून बोललं जातं. आणि मी तिच्या पाठीमागे अजिबात नाहीये. तिला खोटं ठरवायला मी आलेले नाहीये. मुळात ती किती खोटारडी आहे हे तुला सांगण्यासाठी म्हणून मी आले. आणि यावेळेस या सगळ्याचे पुरावे आहेत माझ्याकडे. तूच म्हणाली होती सत्य कधी ना कधी बाहेर येतं, आणि आज तुझ्या या खोट्या नातीचं सगळं सत्य सगळ्यांना देखत मी बाहेर आणणार आहे. इथे आल्यापासून आमचा सतत सतत अपमान होतोय, पण मी एका शब्दानेही कोणालाही काही बोललेले नाही. सांगाल तुम्ही सगळेजण साक्षात याला. फक्त योग्य वेळेची वाट बघत होते. योग्य वेळ आली की तो बॉम्ब फोडायचा असं मी ठरवलं होतं. कसला बॉम्ब? काय म्हणायचंय काय तुम्हाला? एक मिनिट इथे ये बाळा, ये इथे. इथे सगळ्यांच्या अशी समोर. तू राजनची मुलगी आहेस ना? आईचं नाव काय तुझ्या? तू गौरीची मुलगी आहेस? गौरी 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 तुझ्या आईचं नाव. कशी दिसते गौरी सांगशील? हा म्हणजे कशी आहे? काळी आहे, गोरी आहे, उंच आहे, केवढी आहे, एवढी आहे, कशी आहे? नाही सांगू शकत? भेटलीस कधी? कशी सांगू शकणार? कारण ही कधी त्या गौरीला पाहिलं सुद्धा नाहीये. कशी पाहणार? कशी पाहणार? कारण गौरीचा आणि हिचा काही संबंधच नाहीये. कारण मुळात ती हिची आईच नाहीये. याचाच अर्थ ही राजनची मुलगी नाहीये.